तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महान्यायवादी व महाधिवक्ता याची कंबाईनमध्ये आलेले क्वेश्चन. तर त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, भारतीय संविधानाच्या कलम 165च्या संदर्भात राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार कोण आहे? तर हे क्वेश्चन बघताना मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की आधी या टॉपिकवर कसे क्वेश्चन आलेले आहेत ते बघणे, आणि या टॉपिकचा आपण जेव्हाही अभ्यास करतो कंबाईन ॲनालिसिस बुकमधून, तेव्हा आपण जे जुने क्वेश्चन आलेले आहेत त्यापासून आधी सुरुवात केली पाहिजे, ते क्वेश्चन बघितले पाहिजे. कारण ते क्वेश्चन जर आपण बघितले तर आपल्याला समजते की बा क्वेश्चन हा वर्षोनवर्ष कसे बदलत आहेत, आधी कसे क्वेश्चन विचारत होते, आता कसे विचारत आहेत, आधी कन्सेप्च्युअल येत होते का, आता कसे कन्सेप्च्युअल येत आहेत, डायरेक्ट कलमा विचारत आहेत का नेमणुका विचारत आहेत. या सर्व बाबी समजण्यासाठी आपल्याला आधी सर्व क्वेश्चन बघावं लागणार, आणि त्याच्यानंतर हे क्वेश्चन आलेले आहेत तर त्याच्यामध्ये कोणत्या बाबी करायच्यात आपल्याला, कोणत्या टाळायच्यात, या सर्व गोष्टी करण्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर या टॉपिकवरचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, तो म्हणजे की घटक राज्यातील महाधिवक्त्यांची नेमणूक. तर इथं आपल्याला शब्द महत्त्वाचा आहे मित्रांनो, तो म्हणजे नेमणूक. तर आपण आता हा महाधिवक्ता टॉपिक बघत आहोत म्हणून याची नेमणूक करायची किंवा याच्याबाबत आता आपल्याला क्वेश्चन आले आहेत. पंतप्रधान याबद्दल थोडीफार माहिती असली पाहिजे, राज्यपाल, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री या बाबी जर आपल्याला माहीत असल्या तर आपण योग्य ते उत्तर देऊ शकतो आणि कमीत कमी वेळात आपलं उत्तर निघू शकते मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, तो म्हणजे हा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो 2000 STI पूर्व 2014 मध्ये आलेला आहे. तर यामध्ये आपल्याला आधीच्या कलममध्ये आपण नेमणूक बघितली, तर यामध्ये बघताना आपल्याला कलम विचारलेला आहे मित्रांनो, कोणती कलम आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा मित्रांनो बघा, हा 2019ला जो क्वेश्चन, 2017 मध्ये आपल्याला नियुक्ती विचारलेली आहे मित्रांनो. इथे पण तुम्ही जर बघितला तर नियुक्ती. तर हा असा पॉईंट आहे मित्रांनो की याच्यावर दुसरं प्रश्न विचारासारखे नसतात. जास्तीत जास्त कलम आणि नियुक्ती किंवा त्याचे पगार किंवा त्याला हा मत मांडण्याचा अधिकार. आता मित्रांनो, मत मांडण्याचा अधिकार वेगळा आहे मित्रांनो, आणि मतदान करण्याचा अधिकार वेगळा आहे. मत मांडणे म्हणजे आपण बोलू शकतो, गेलू शकतो, या बाबी म्हणजे मत मांडण्यामध्ये येतात. आणि मतदान केव्हा करता येते, जेव्हा तो त्या घराचा सभासद असेल तेव्हा त्याला मतदान करता येतं. ही बाब आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आयोग प्रत्येक वेळी वारंवार आपल्याला याच पॉईंटवर फसवतो. आणि हे आपण पुढचे क्वेश्चन बघितल्यावर तुम्हाला समजूनच जाईल. हा पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, तो म्हणजे खालीलपैकी विधाने कोणती बरोबर आहेत हे आपल्याला ओळखायचं मित्रांनो. तर विधान ओळखताना आपण ऑप्शन बघू, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास अहर्ता. इथं शब्द महत्त्वाचा मित्रांनो, तो म्हणजे अहर्ता. आपल्याला तो अहर्ता माहिती असली पाहिजे. त्यानंतर पुन्हा मित्रांनो, जो आधी रिप्लेस झाला तोच इथं झालेला आहे, नियुक्ती. तिसऱ्या वेळेस आहे मित्रांनो. तर नियुक्ती, अहर्ता आणि कलम हे पॉईंट आतापर्यंत आपल्याला समजले आहेत की ते करणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर पुढच्या क्वेश्चनमध्ये बघा मित्रांनो, तो म्हणजे राजीनामा. आता हा चौथा शब्द आहे मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचा. इथेही बघितला मित्रांनो तर आपल्याला हे महाधिवक्त्यावर जर विधाने आलेत मित्रांनो, आपल्याला एकापेक्षा जास्त किंवा 2, 3, 4 विधाने जर दिलेली असेल तर त्यामध्ये प्रश्न कसा फ्रेम होतो, डायरेक्ट कलम विचारतील, नंतर त्याच्यानंतर आपल्याला नियुक्ती विचारतील, नंतर त्याचा पगार वगैरे, नंतर त्याचे अधिकार काय आहेत मित्रांनो ते आपल्याला अधिकार विचारतील. तर ह्या आतापर्यंत आपली पाचवी गोष्ट आहे मित्रांनो, ती म्हणजे राजीनामा कोणाकडे देतो, ही आपल्याला पाचवी गोष्ट महत्त्वाची आहे, जी की हे टॉपिक करताना आपल्याला केली पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्र, महाधिवक्ता या संबंधित विधाने विचारत घेताना आपण आधी पाहिले आहेत मित्रांनो, त्याच गोष्टी इथं बघायला भेटतात. नियुक्ती, त्याच्यानंतर त्याचे फायदे आणि संरक्षण, त्याच्यानंतर मानधन मित्रांनो, पगार कोण ते, आणि त्याच्यानंतर त्याची म्हणजे कार्यकाळ काय असतो बा, किती ते कितीपर्यंत कार्यकाळ असतो. आणि आतापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितल्या आहेत त्यामध्ये नवीन एकच गोष्ट आहे मित्रांनो इथे, म्हणजे नियुक्ती. अहर्ता तर आधीच बघितलेलं आहे. त्याच्यानंतर फायदे आणि संरक्षण आणि मानधन हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुन्हा आहे मित्रांनो, कोणते विधान बरोबर आहे. विधाने बरोबर आधी आपण बघितलेलं मित्रांनो की हे मानधन. पुन्हा क्वेश्चन तोच पॉईंट आला मित्रांनो की मानधन कशा प्रकारे निश्चित केले जातात. त्याच्यानंतर वकील म्हणून उभा राहतो, म्हणजे त्याची कार्य आहेत मित्रांनो, आधीच आपण बघितलेलं आहे की हा पॉईंट पण रिफ्लेक्ट झाला आहे. त्याच्यानंतर त्याचा कार्यकाळ मित्रांनो, किती वेळ पदावर राहू शकतो, किती दिवस किंवा किती वर्ष, त्याच्यासाठी तेच पॉईंट प्रत्येक वेळेस आयोग रिफ्लेक्ट करत असतो मित्रांनो. फक्त आपल्याला आपण PYQ बघताना आपण कोणत्या प्रकारे बघत आहोत की आपण PYQ कसे केले पाहिजे, या सर्व बाबी जर आपल्याला समजल्या तर आपला अभ्यास खूप सोपा होतो मित्रांनो. आणि आपल्याला जास्त काळ अभ्यास पण करायची गरज नाही, एकदम सोप्या पद्धतीने आपण चांगले मार्क घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, पुढचा जर क्वेश्चन बघितला त्याच्यामध्ये पण आपल्याला विधाने असत्य विचारलेले आहेत मित्रांनो. कोणती विधाने असत्य, काही जर विचारलं मित्रांनो तर आपण बघू शकता की हा आपण आधीच पॉईंट बघितलेला आहे, नियुक्ती. त्याच्यानंतर त्याच्या बाबीवर जे
म्हणजे त्याचं काम काय आहे ते त्याच्यावर क्वेश्चन आलेले आहे आणि त्याची नेमून दिलेली कर्तव्य कोणते आहेत हे सगळे पॉईंट आपण आधीच रिपीट केलेले आहेत मित्रांनो. वारंवार हेच क्वेश्चन आपल्याला रिपीट होताना दिसतात आणि तुम्ही पण अभ्यास करताना याच प्रकारे अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपला टाइम वाचतो आणि एक्झाम ओरिएंटेड आपल्याला कंटेंट समजतो आणि त्याच्यामुळे आपल्याला एक्झाममध्ये चांगले मार्क येऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो निवड करण्याचा दर. आपण आधीच बघितलेला आहे मित्रांनो हा क्वेश्चन 2019 मध्ये पण आला होता आपल्याला की निवड करण्याचा अधिकार, त्याच्यानंतर नेमणूक कोण करतो, त्याच्यानंतर झाली पात्रता, त्याच्यानंतरची कर्तव्य आणि त्याचा कलम कोणता आहे. हेच पॉईंट आपल्याला प्रत्येक वेळेस रिपीट होतात मित्रांनो. आणखी जर याच्यावर समोर जरी क्वेश्चन आला मित्रांनो तर अशाच प्रकारचा येईल, कारण हे पॉईंट सोडून बाहेर आयोग जातच नाही मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्ही लक्ष देऊन हे पॉईंट जर केले तर तुम्हाला निश्चितच मार्क येतात मित्रांनो. त्याच्यानंतर हा पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो जो की आता आलेला आहे 2025 मध्ये की कलम 165. बघा मित्रांनो इथं कलम आली, आधी पण कलम आलेले आहेत. त्याच्यानंतर ही निवड, नेमणुका, अर्हता किंवा पात्रता त्याची काय, त्याचे मानदंड काय किंवा त्याचे अधिकार काय आहे किंवा तो संसदे किंवा तो विधिमंडळामध्ये बोलू शकतो का, तर बोलू शकतो किंवा मतदान करू शकतो का, या सर्व बाबी आपण 5-6 जर काढल्यात मोजक्यात तर तेवढ्याच निघतात आणि आयोग त्याच्यावरच वारंवार प्रश्न विचारत असतो. फक्त खोटे असत्य तर खोटे सत्य मित्रांनो. आणि हे सर्व करताना मित्रांनो आधी सांगितलं आहे मी तुम्हाला की PYQ करताना आपण जुने PYQ बघितले पाहिजे. म्हणजे आपण जर 15 पासून करत असेल तर 15 पासून 25 पर्यंत बघितले पाहिजे. 25 पासून 15 पर्यंत जर बघितले आपण तर आपल्याला ते ट्रेंड वगैरे ते समजत नाही मित्रांनो की आयोग कोणत्या प्रश्नावर, कोणत्या टॉपिकवर प्रश्न काढत आहेत किंवा कोणत्या बाबी विचारत आहेत वारंवार. नाहीतर आपण असंच करत राहतो की आपण 25 पासून 15 पर्यंत जातो, त्याच्यानं आपल्याला डिफिकल्टी लेवल समजत नाही किंवा कोणत्या ट्रेंडनुसार चाललंय ते समजत नाही. आपल्याला जर ते सगळं समजायचं असेल तर आपल्याला खालून वर यायला पाहिजे मित्रांनो. जसं आपण 18 पासून सुरू जर केले तर 18 पासून 25च्या आधी क्वेश्चन बघून घ्यायचे आणि त्याच्यानंतर या टॉपिकचा अभ्यास करायचा. म्हणजे जेणेकरून आपल्याला समजते की बा आधी कसे क्वेश्चन येत होते आणि आता कसे येत आहेत आणि पुढे कसे येऊ शकतात. हे जर सर्व बाबी आपण केल्या तर आपल्याला 100% मार्क येतात. आणि तुम्ही महान्यायाधी करताना पण अशाच प्रकारे अभ्यास करा मित्रांनो, जेणेकरून